नाव परमेश्वर खरात, जिल्हा कार्यकारिणी वंचित बहुजन आघाडी जालना पूर्व। नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। बांधवांनो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आज संविधान सन्मान सभा दादर शिवाजी पार्क मैदान येथे आयोजित केलेली आहे। ह्या सभेच्या माध्यमातून बहुजन समाजाने एक संदेश घेतला पाहिजे, कारण सत्तेसाठी 1760 आहेत, बहुजन समाजासाठी एकच सम्राट आहे, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर। आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारल्याशिवाय शोषित, पीडित, उपेक्षित, ओबीसी, SC ST ला पर्याय नाही। येणाऱ्या काळामध्ये जर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व आपण केलं तरच ह्या देशातलं संविधान अबाधित राहील आणि मूलभूत अधिकार आपले शाबूत राहतील। बरोबर आहेत आंबेडकरी जनतेचे अनुयायी। साहेब, तुमचं नाव आणि कुठून आलं? माझं नाव राहुल सिद्धार्थ वीर। या ठिकाणी संविधान जे आहे भारताला आपल्याला लागू झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला लागू केलं, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने देश आपला सुरक्षित आहे, ज्या पद्धतीने देशाची दिशा योग्य पद्धतीने चाललेली आहे आणि त्याचं रक्षण करणं, संविधानाचं रक्षण करणं, संविधान कसं वाचवता येईल आणि म्हणजे आज येण्याचं प्रोविजन असं काय होतं तुमचं की तुम्हाला यावंसं वाटलं? कारण साहेब, आपण बघतोय आज देश कोणत्या पातळीवरती चालू आहे। संविधानाची पूर्ण मोडतोड करून राजकारण चालू आहे। पण खरोखर आम्ही जे संविधानवादी आहोत, जे आंबेडकरवादी आहोत, जो पण आम्ही जिवंत आहोत तो पण संविधानाला हात लावून देणार नाहोत। आणि खरोखरच हा देश फक्त संविधानावर चालतो, कोणत्या धर्मावरती नाही चालत आहे। आणि ती अशी परिस्थिती आहे की संविधान म्हणजे असं वाटतं लोकांनी की फक्त एक विशिष्ट समाजाचंच आहे, पण संविधान हे पूर्ण भारताचं आहे। बाबासाहेब ज्यावेळेस संविधान लिहित होते त्यावेळेस वी द पीपल, आम्ही भारतीय नागरिक, भारताचे लोक, म्हणजे हे लोकांना अर्पण केलेलं आहे बाबासाहेबांनी। तर खरोखर आणि ह्या वर्षी संविधानाची 75वी वर्ष आहे, त्यामुळे आम्ही मोठ्या उत्साहात आलो आहे संविधान वाचवण्यासाठी, संविधानाचे हात बळकट करण्यासाठी। धन्यवाद साहेब। आज संविधानाबद्दल आपल्या आंबेडकरी जनतेच्या मनात किती धगधग निर्माण आहे, किती चळवळ निर्माण आहे, हे याचं प्रतीक आहे।